आपण बघणार आहोत महिला दिनाविषयी काही माहिती जी त्यांच्या स्वरूपात समजून घेणार आहोत आणि प्रत्येकीला ही माहिती जाणून घ्यायलाच हवी. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात कोणत्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेमुळे झाली? आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीस महिला हक्क चळवळीतून झाली. ज्याचा पहिला मेळावा 1911 मध्ये झाला. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोणत्या श्रेणीत? मेरी क्युरी या पहिल्या महिला होत्या ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. ते दोनदा मिळाले होते. प्रथम 1903 मध्ये भौतिकशास्त्रात आणि नंतर 1911 मध्ये रसायनशास्त्रात त्यांना नोबेल प्राइज मिळाले. प्रश्न. कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दिनाला अधिकृतपणे मान्यता दिली? संयुक्त राष्ट्रसंघाने 1977 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अधिकृतपणे मान्यता दिली. हा प्रश्न. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे संबंधित काही सामान्य थीम किंवा घोषणा काय आहेत? चूज टू चॅलेंज, एच फॉर इक्वल, महिला हक्क हे मानवी हक्क आहे. जगभरातील काही संस्कृती आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा साजरा करतात? मोर्चे, रॅली, शैक्षणिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम जगभरातील काही संस्कृती आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. 6वा प्रश्न. आजही समाजात स्त्रियांना भेडसावणारी प्रमुख आव्हाने कोणती आहेत? ती कशी सोडविली जाऊ शकतात? लिंग आधारित हिंसाचार, असमान वेतन आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी मर्यादित प्रवेश यांचा समावेश असलेल्या काही महत्त्वाच्या महिलांना अजूनही सामना करावा. या आव्हानांना धोरणात्मक बदल, शिक्षण आणि वकिलीद्वारे संबोधित केले जाऊ शकते. विज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही स्त्रियांची नावे सांगा. मेरी क्युरी, फिजिक्स, रोझॅलिंड फ्रँकलिन, DNA स्ट्रक्चर, जेन गुडाल, प्रायमेटॉलॉजी. या काही प्रश्नांमधून आपण 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.